काल रात्री नेमकं तुमच्या मुलीच्या बाबतीत काय प्रसंग घडला? काय घडलं होतं? मुलीने काय सांगितलं? मुलीने सांगितली, मला अंगावरचे कपडे काढले होते आणि पूर्ण नखयुक्त मारलेले तिला. आणि तिचा गुन्हे असं झाले, म्हणजे कपड्यांचं नव्हतं तिच्या अंगावर. आणि माझी स्वतःच्या बापांनी माझ्या मुलगीला असं केलेलं, बलात्कारची केस केलेलं आहे. आणि तिला फाशीशी व्हायला पाहिजे. पोलिसांचा पण न्याय भेटलेला आहे आम्हाला. आणि एवढंच कर्तव्य आम्हाला, जनताचं पण भेटली. आणि परत पोलिसांचा पण आम्हाला सपोर्ट भेटले, जनतेचा पण सपोर्ट आहे. आता काल हा एवढं संपूर्ण काल हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही नेमके कुठे होतात? मी नेमकी दुकानातलं कपड्यांचं हे दुकानात कामाला कामाला आहे. जातात. आणि 9 वाजता माझी सुट्टी झाली. हे 9 साडेनऊ वाजेपर्यंत घडलेलं आहे. मी आज कामावरून आल्यानंतर हे घडलं. कामावरून आल्यानंतर ही सगळं हा, प्रकार हे घडला. सगळं प्रकार घडला. घरात त्यावेळेस तुम्ही नव्हता? त्यावेळी मी नव्हते, घरात नाही घडले, दुसऱ्यांच्या घरात ते भाड्याने होता तो. आणि त्या भाड्यांनी असताना ते रूम मध्येच ते झाले. याबद्दल असं काही कृत्य काही वडिलांकडे कधी काही कधी काय म्हणजे ते पहिला पण केलं होतं असं म्हणा, पण आम्हाला कोणाला माहित नव्हतं हे केलेलं. नंतर ना ती स्वतः मुलगी मला म्हणली, मम्मी पहिलं पण असं झालं, तुम्ही कामाला गेलो होतो आणि ताताने मला ओढून ओढून घेत होते, मी बाहेर पळत पळत गेलेलो आहे. एवढं पोरगीने मला सांगितले. आणि दुसऱ्या वेळा लय मोठं